इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनमधील पुढील व्हिडिओ पाहणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण याचं कार्यतत्त्व बघितलं आहे, प्रस्तावना बघितलं आहे, मुख्य कार्य बघितलं आहे, मुख्य घटक भेटले आहेत. आज आपण याच्यामध्ये त्याचं कार्यपद्धत बघणार आहोत. त्याच पद्धतीनं ही इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनमध्ये निर्माण संभाव्य दोषसुद्धा पाहणार आहोत. अशा पद्धतीनं याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला ह्याची कार्यपद्धत समजून घेऊया. सोबतच्या आकृतीमध्ये आपण पाहतो आहोत की या ठिकाणी हे फील्ड वाइंडिंग आहे. हे दोन फील्ड वाइंडिंग, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मोटर बसवले आहे, याला सप्लाय दिलेला आहे आणि हा आर्मेचर आहे. त्याच पद्धतीनं याला अर्थिंग कॉर्डसुद्धा जोडलेले आहे. इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनची मंडळाकृती आपण पाहिली आहे. या मंडळाकृतीबरोबरच आपण सोबतच्या आकृतीमध्ये त्याची कार्यपद्धत समजून घेऊया. ज्यावेळी इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनला 230 व्होल्ट AC सप्लाय दिला जातो, त्यावेळी हा सप्लाय या ट्रिगल स्विचमध्ये येतो किंवा पुश स्विचमध्ये येतो. जेव्हा हा स्विच ऑन केला जातो त्यावेळी हा सप्लाय ब्रशमार्फत कॉम्युटेटर सेगमेंटला जातो. कॉम्युटेटर सेगमेंटमार्फत हा सप्लाय इलेक्ट्रिकल मोटरला मिळतो आणि इलेक्ट्रिकल मोटरमार्फत हा सप्लाय या ठिकाणी या गिअर शाफ्टला मिळतो. गिअर शाफ्टमधून त्याची गती कमी होते. 18,000 RPM इलेक्ट्रिकल मोटर फिरते. या स्पर गिअरमुळं त्याचं स्पीड कमी होतं आणि ती साधारणतः 2800 RPM, 1200 RPM अथवा त्याच्यापेक्षा कमी RPMमध्ये येते. हा प्रत्यक्ष शाफ्ट या ठिकाणी फिरल्यानंतर त्याच्यावरती हा 3 चक फिरतो आणि त्याच्यामध्ये असलं हे बीट फिरायला लागतं आणि बीट ज्यावेळी प्रत्यक्ष एखाद्या पृष्ठभागावरती आपण टेकवतो त्यावेळी छिद्र पडण्यास सुरुवात होते आणि ड्रिल बीटची विशिष्ट रचनेमुळे त्या ठिकाणी जो काय प्रत्यक्ष ऑब्जेक्ट आहे तो त्या ठिकाणी ड्रिलिंग होत असून त्याच्यामधून मटेरियल बाहेर येत असतं आणि ते बाहेर फेकलं जातं. कुठल्या प्रकारचं तशा प्रकारची रचना ड्रिल बीटला या ठिकाणी केली असते. अशा पद्धतीनं या ड्रिल मशीनमधल्या प्रत्यक्ष कार्यपद्धती या ठिकाणी चालू असते. ड्रिल मशीनची कार्यपद्धत आपण इथं ड्रिल मशीनची कार्यपद्धत समजून घेतल्यानंतर आज आपण या ठिकाणी असलेल्या ड्रिल मशीनचा पुढचा भाग समजून घेणार आहोत. तो म्हणजे सर्वसाधारण दोष कारण उपाय. या ठिकाणी इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनमध्ये निर्माण होणारे विविध दोष कोणते असतात, त्याच्यावरती कारण कोणते आणि उपाय कोणते, हा भाग इथं समजून घेणार आहोत. या ठिकाणी पहिला याच्यामध्ये दोष उत्पन्न होतो, इलेक्ट्रिकल मशीन सुरू होत नाही. मशीन सुरू आहे परंतु ड्रिल बीट फिरत नाही. त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन वाजवीपेक्षा जास्त गरम होते. त्याचबरोबर ड्रिल चकमध्ये योग्य स्थितीमध्ये या ठिकाणी जे बीट आहे ते बसत नाही आणि ड्रिल मशीन सुरू केल्यावर स्पार्किंग होतं. ह्या भाग आपण तपशीलवार बघूया. सोबतच्या तक्त्यानुसार आपण याचा भाग आणि आकृतीवर आपण समजून घेऊया. ड्रिल मशीन सुरू होत नाही याचं पहिलं प्रमुख कारण आपण बघतो की सप्लाय कॉर्ड खंडित असेल किंवा वायर जॉईंट्स उघडले असतील. ते आपण वायर जॉईंट जर आपण व्यवस्थित फिट केले तर हा दोष निर्माण झालेला तो निवारण होऊ शकतो. जॉईंट्स घट करण्यासाठी आपण चिकट टेपचा वापर करू शकतो. आपण तपशीलवार याच्यामध्ये सप्लाय कॉर्ड खंडित होण्याचं कारण आपण प्रत्यक्ष बघू की हा जो सप्लाय कॉर्ड आहे या ठिकाणी आपण बघतो की या सप्लाय कॉर्डमध्ये कुठेही एखादं लूज कनेक्शन होऊ शकतं, वायर निसटू शकते, फेज अथवा न्यूट्रल, आणि मग या सप्लाय कॉर्डमध्ये असली जी 2 पिन आहे त्याच्यामध्ये पण हा बिघाड निर्माण होऊ शकतो. हा सप्लाय कॉर्डमधला दोष जर आपण काढून टाकला इथंपर्यंत तर हा दोष इलेक्ट्रिकल मटेरियल हँड्रिल मशीन सुरू होऊ शकेल. तथापि आपण ही इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनची सप्लाय कॉर्ड दोष करूनसुद्धा काही वेळा ही ड्रिल मशीन सुरू होत नाही. याचं कारण असं की या स्विचमध्ये बिघाड निर्माण झाला असेल. या स्विचमध्ये ट्रिगर स्विच असतो, इथं एलेला सप्लाय खंडित होतो. आपण पुन्हा एकदा याची तपासणी केली पाहिजे, याची निरीक्षण केलं पाहिजे. स्विचमधली वायर निसटली असेल ती जोडल्यानंतर हा स्विच चालवल्यानंतर इलेक्ट्रिक मोटर सुरू होणं गरजेचं आहे. पण तथापि काही वेळा हा पण भाग पूर्ण झाल्यानंतरसुद्धा हा मशीन सुरू होत नाही. याचा अर्थ या ठिकाणी जे कॉम्प्युटर सेगमेंटमध्ये जोडलेले ब्रश आहेत त्याच्यामध्ये गॅप होऊ शकतो. सप्लाय या ठिकाणी खंडित होतो. हा अखंडित केल्यानंतर निश्चित प्रकारे ड्रिल मशीन सुरू होणं गरजेचं आहे. पण तरीसुद्धा काही मशीन चालू होत नाही. याचा अर्थ या इलेक्ट्रिकल मोटरमध्ये बिघाड निर्माण झाला असतो. मोटरचं रिवाइंडिंग केल्यास हा इलेक्ट्रिकल दोष जो असतो तो निघून जाऊ शकेल. अशा प्रकारे इलेक्ट्रिकल मशीन सुरू न होण्याचं प्रमुख कारण सप्लाय कॉर्ड आहे, कार्बन ब्रश आहे, मोटर आहे आणि अतिशय महत्त्वाचा घटक या बरोबरीनंच या इंटरनल बाबीवरच आपल्याला एक्सटर्नल जो फ्यूज मार्फत सप्लाय दिलेला असतो तो फ्यूज अतिरिक्त करंट जर वाहू लागला
तर तो ओव्हरलोड होऊन ती फ्यूज मेल्ट होऊ शकते किंवा आज MCB असतो तो MCB ट्रिप होऊ शकतो आणि योग्य त्या ॲम्पियरचा MCB जोडणे, योग्य त्या ॲम्पियरची या ठिकाणी फ्यूज जर आपण तार टाकली तर निश्चित प्रकारे हा दोष निघून जाऊ शकेल. याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना पुढचा याच्यामधला दोष बघूया. मशीन सुरू आहे परंतु ड्रिल बीट फिरत नाही. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिकल मोटरचं काम चालू आहे पण यांत्रिकी ऊर्जा प्रत्यक्ष इथं निर्माण होत नाही. याचं कारण आपण बघूया. याचं महत्त्वाचं कारण इलेक्ट्रिकल मोटर चालू आहे पण गिअर किंवा मोटर शाफ्टचे दाते झिजले असतील. आपण सोबतच्या आकृतीद्वारे हा भाग समजून घेऊया. या ठिकाणी असलेला हा जो काय भाग आहे म्हणजे इलेक्ट्रिकल मोटर इथं सुरू आहे. म्हणजे 2800 RPMला किंवा 18,000 RPM इलेक्ट्रिकल मोटर फिरू आल्या परंतु इथं हा जो ट्रान्सफॉर्मर यांत्रिकी ऊर्जा आहे ती इथंपर्यंत यांत्रिकी ऊर्जा चालू आहे, इलेक्ट्रिकल मोटर चालू आहे पण इथं हा यांत्रिक ऊर्जा ट्रान्सफर होत नाही. जो पण ही ऊर्जा ट्रान्सफर तो पण हा शाफ्ट फिरू शकणार नाही आणि शाफ्ट नाही फिरला तर हा चक फिरू शकणार नाही आणि ड्रिल बीट फिरू शकणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणची जे दाते आहेत हे जर खराब झाले तर या ठिकाणी ही ऊर्जा ट्रान्सफर होऊ शकणार नाही. तर हे दाते झिजले असल्यास आपण प्रत्यक्ष या ठिकाणच्या दातेची तपासणी करावी. मशीन गिअर उघडून शाफ्ट व गिअर दाते तपासावेत आणि गिअर बदलायला वाटला तर आपण तो बदलून टाकावा. त्यानंतर पुढचा आपण दोष बघूया. ड्रिल मशीन वाजवीपेक्षा जास्त गरम होत असेल. याचं कारण आपण बघूया. निश्चितच प्रकार आपल्याला माहिती की याच्यामध्ये वाजवीपेक्षा जास्त करंट आपण या ठिकाणी देतो, जास्त त्याला लोड देतो आणि लोड जर कमी केला तर हा दोष कमी होऊ शकेल. त्याचबरोबर या ठिकाणी मोटर वाइंडिंग जे असतं ते काही वेळा शॉर्ट सर्किट होतं आणि शॉर्ट सर्किट जर झालं तर या ठिकाणी हे मशीन गरम होण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी मोटर जर शॉर्ट झाली असेल तर शॉर्ट सर्किट दोष निवारण करण्यासाठी ग्राउलरचा उपयोग करावा लागेल आणि त्याच्यामध्ये दोष आढळल्यास ते रिवाइंडिंग करावं लागेल. आर्मेचर असू दे अथवा फील्ड वाइंडिंग असो दोन्हीमध्ये दोष प्राप्त होऊ शकतो. याच्यामध्ये अजून एक आहे इलेक्ट्रिकल दोषाबरोबरच याच्यामध्ये यांत्रिकी दोष निर्माण होऊ शकतो. याच्यामध्ये जे बेरिंग असतं ते काही वेळा जाम होतात. त्यामुळे बेरिंग जाम झाले असेल त्याची तपासणी करावी, सुरुवातीला निरीक्षण करावं. ती जाम झाली असेल सरी करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की ओव्हरऑलिंग करणं गरजेचं आहे वरचेवर आणि फिरणारा भाग असताना ऑइलिंग त्याच्यामध्ये ग्रेसिंग ह्या बाबी वरच्यावर बघितलं पाहिजे. त्यांना मेंटेनन्स जर आपण पाहिला तर हा जाम झालेलं बेरिंग जर आपण लूज केला तर हा दोष निघून जाऊ शकेल. ड्रिल चकमध्ये घट बसत नसेल. याचं कारण की चकचे जबडे भट नसेल. घट जर या ठिकाणी असतील तर निश्चितच प्रकारे तर आपल्याला ते बीट व्यवस्थित बसू शकणार नाही आणि म्हणूनच चकच्या आतील थ्रेडची तपासणी करणं गरजेचं आहे. हा भाग आपण सोबतच्या आकृतीचा बघू शकतो. या ठिकाणी असलेलं जे काय बीट आहे हा 3 जॉ चक आहे. हा जर चक आपण बघितला तर या चकमध्ये हा 3 जॉ चक आहे. याच्यामधलं हे जे चक आहे हा कमी जास्त करण्यासाठी जे जबडे उघडण्यासाठी या ठिकाणी चावीची पण व्यवस्था केलेली असते. चावीद्वारे हा जबडा उघडतो आणि ड्रिल बीट बसल्यानं तो बसू शकतो. अशा प्रकारे या बीटमधला दोष जर आपण काढून टाकला तर निश्चितच प्रकारे ड्रिल चकमध्ये घट बसेल आणि हा दोष निघून जाऊ शकेल. शेवटच्यामधला दोष आहे ड्रिल मशीन सुरू केल्यावर स्पार्किंग होतं. आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी स्पार्किंग होण्याचं मुख्य प्रमुख कारण या ठिकाणी ब्रश आहेत. जे ब्रश आहे ते ब्रश होल्डरमध्ये व्यवस्थित नीट बसले नसतील, त्याचं टेन्शन कमी झालं असेल तर टेन्शन योग्य पद्धतीने केल्यास ब्रश होल्डर व्यवस्थित या ठिकाणी कॉम्प्युटर सप्लाय देऊ शकेल, स्पार्किंग कमी होईल. त्यावेळी अतिरिक्त या ठिकाणी असलेला जो काय गॅप आहे हा वाढेल तर स्पार्किंग होऊ शकेल. करंट तिथं येतो आणि थांबतो पण पुढं कॉम्प्युटर सेगमेंटला जात नाही तर स्पार्किंग इथं निर्माण होऊ शकतं. काही वेळा हे जे ब्रश असतात हे आपण नवीन बसवतो त्याला स्लीप यावं लागते अशी आणि स्लीप जर आली नाही तर या ठिकाणी स्पार्किंग होण्याची शक्यता असते. अशा माध्यमातून या ठिकाणी हा शेवटचा दोष ड्रिल मशीन सुरू केल्यावर स्पार्किंग होतं. याचं ब्रश आणि कॉम्प्युटर याच्यामधला जो गॅप आहे हा भरून काढणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा गॅप भरून काढण्यासाठी आपण पाहतो आहोत की ब्रश व कॉम्प्युटरमध्ये गॅप असेल तर ब्रश होल्डर काढून पाहावा. ब्रश झिजले असल्यास ते स्प्रिंग टेन्शन त्याचं कमी करावं आणि नवीन ब्रश बदलणं किंवा बसवणं हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हा भाग समजून घेतल्यानंतर सर्वसाधारण दोष घटक समजून घेतल्यानंतर इलेक्ट्रिकल हँडल मशीनमधला जो तपशील आहे हा तपशील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. साधारणतः आपण अभ्यास केला
तर या इलेक्ट्रिकल हँडल मशीनचं तांत्रिक विवरणमध्ये 2 प्रकारचे या ठिकाणी हँडल मशीन्स असतात. एक लाईट ड्युटी असतो आणि हेवी ड्युटी असतो. तर या ठिकाणी आपण जर याचा ड्रिल बिटचा अभ्यास केला तर 6 mm, 10 mm, 13 mm लाईट ड्युटीमध्ये, तसं 6 mm, 10 mm, 13 mm हेवी ड्युटी याचा अभ्यास जर केला तर सर्वसाधारणपणे आपण अभ्यास केल्यास इलेक्ट्रिकल व्होल्टेजेस सर्व ड्रिल मशीनला सारखंच आहे. पॉवर लाईट ड्युटीची सारखी आहे, हेवी ड्युटीची थोडीशी वाढत गेलेली आहे. ॲम्पियर लाईट ड्युटीची कमी होत गेली आहे आणि हेवी ड्युटीसुद्धा आपण इथं प्रत्यक्ष बघतो त्याचं रेव्होल्युशन पर डे कमी होतं. जसं लाईट ड्युटीमध्ये ॲम्पियर 2900 आहे, तर हेवी ड्युटीमध्ये हेच ॲम्पियर 6 mmचं 2500 ॲम्पियर आहे. अशा माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर प्रत्यक्ष फुल लोड स्पीड हे कमी होतं आणि त्या ठिकाणी नो लोड स्पीड हे वाढलेलं असतं. हे प्रत्यक्ष फुल लोड 2900 आहे, नो लोड फुल लोड 1500 आहे, नो लोड 2900 आहे. कारण लोड ज्यावेळी वाढतो त्यावेळी त्या मोटर स्पीड हे कमी होतं. करंटची कपॅसिटी आपण बघितली, नो लोड करंट हा 0.5 ॲम्पियर आहे, पण फुल लोड करंट हा वाढतो. वजन साधारणतः 2.2 kg आहे. हे जर लाईट ड्युटीमध्ये जसा अभ्यास केला तर 6 mmच्या हेवी ड्युटीचा अभ्यास जर केला त्याचं रेव्होल्युशन पर मिनिट नो लोड 2500 आहे, फुल लोडचा 1650 आहे, नो लोड करंट 0.9 आहे, फुल लोड करंट 2.3 आहे आणि त्याचं वजन आहे 3.3 kg. अशा प्रकारे संपूर्ण तांत्रिक विवरण ज्यावेळी प्रत्यक्ष तुम्ही एखाद्या कंपनीचे हिताचे असू दे, बॉस असू दे, कुलकर्णी पॉवर असू दे किंवा बऱ्याचशा ठिकाणी अतिशय नामवंत अशा प्रकारच्या कंपन्या बाजारामध्ये अशा प्रकारचे ड्रिल मशीन विकत आहेत. ते खरेदी करताना किंवा आपलं कामाचं स्वरूप गृहीत धरून आपण प्रत्यक्ष हा भाग समजून घेतो. आतापर्यंतच्या संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण याची सुरुवातीला कार्यपद्धत समजून घेतली, त्याच या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष मंडळाकृतीचा आपण अभ्यास केला, त्याचप्रमाणे सर्वसाधारण दोषसुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत आणि तांत्रिक विवरणचा भाग इथं समजून घेतलेला आहे. धन्यवाद. आपण येथेच थांबू आणि छोट्याशा व्हिडिओद्वारे सुद्धा आपण इलेक्ट्रिक हँडल मशीनची तपशीलवार माहिती घेऊया. तांत्रिक बाबी समजून घेतल्यानंतर इलेक्ट्रिकल हँडल मशीनमध्ये प्रत्यक्ष आपण जेव्हा वापरतो वेगवेगळ्या साईटवरती त्यावेळी त्याची दक्षता घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या निवड केलेली ड्रिल मशीन ही कितपत चांगली आहे, धारदार आहे की चांगल्या प्रकाराला योग्य प्रकारचं बीट वापरले का नाही याचा भागसुद्धा आपण पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ड्रिल बीटला धार नसेल तर आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही, ऑब्जेक्टवरती आपल्याला होल पाडता येणार नाही. तर ड्रिल बीट हे उत्तम प्रकारचं असलं पाहिजे, योग्य त्या साईजचं पाहिजे, ज्या साईजचे आपलं ड्रिल पाडायचे त्या साईजचंच आपण ड्रिल बीट हे खरेदी करणं आवश्यक आहे. ड्रिलमध्ये बीटमध्ये सुद्धा चांगल्या वेगळ्या प्रकारचे क्वालिटी आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. दुसरा घटक आहे ड्रिल बीट चकमध्ये घट बसवावं. काही वेळा हे जर सैल असेल तर निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की ड्रिल बीट फिरणार नाही. त्यामुळं हे करण्यासाठी चावीचा वापर करावा. सैल असल्यास चक फिरेल परंतु बीट फिरणार नाही आणि आपला बीट फिरणं हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि बीट फिरण्यासाठी जी व्यवस्था आहे आपण इथं व्यवस्थित बघितली पाहिजे. ज्या ठिकाणी छिद्र करायचे असेल त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एखादा ऑब्जेक्ट आपण निवडला तर या ठिकाणी आपण सुरुवातीला पॉईंट करून त्याच्यावरती हा आपण टेकवून प्रत्यक्ष याची सुरुवात करावी. म्हणजे याच्यासाठी आपल्याला ही खूण करावी आणि खूण केल्यावर त्याच ठिकाणी आपण प्रत्यक्ष छिद्र पाडण्यास सुरुवात करावी. थोडासा हलकासा त्याला धक्का द्यावा म्हणजे आपल्याला ते आपोआप या ठिकाणी छिद्र पाडायला सुरुवात होईल. सिमेंट छताला प्रत्यक्ष आपण ज्यावेळी छिद्र पाडतो त्यावेळी अतिशय महत्त्वाचा घटक आहे की गॉगलचा वापर करावा जेणेकरून आपल्या डोळ्यामध्ये कुठल्या प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीटमधले जे काय तत्सम घटक असतात, विशेषतः सिमेंट असोत का वाळू असो, डोळ्यामध्ये गेल्यास फार मोठी इजा होऊ शकते आणि म्हणून ही अतिशय महत्त्वाची काळजी सिमेंट कॉन्क्रीटच्या ठिकाणी होल पाडण्यासाठी आपण ड्रिल बीटच्या माध्यमातून घेणं आवश्यक आहे. लाकडावरती आपण ज्यावेळी एखादं होल छोटं मोठं पाडतो त्यावेळीसुद्धा आपल्या हाताची इजा होण्याची शक्यता असते, एखाद्या वेळी ड्रिल बीट सरकण्याची शक्यता असते आणि म्हणून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. इतर कामावरती सुद्धा विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. ड्रिल बीट पाडण्याची आता अलीकडे अतिशय उत्तम प्रकारची व्यवस्थासुद्धा आलेली आहे की जेवढं आपण तुम्ही होल पाडता ते सुद्धा तपासून सुद्धा आपण बघू शकतो. आपण व्हिडिओद्वारे सुद्धा छोट्याशा ह्या आपण पाहणार आहोत. प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी
प्रथमतः ड्रिल मशीनची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. ते कसं हाताळावं, त्याचे कोणकोणत्या प्रकारचे पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये ॲक्सेसरीज कोणत्या आहेत, याचा भाग आपण तपासून घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबरीनं योग्य त्या ठिकाणी रिव्हर्स आणि फॉरवर्ड स्विच आपण बघतो, ते असल्यामुळे त्याचा वापर करून आपण प्रत्यक्ष ड्रिल बीट छिद्र पाडल्यानंतर फॉरवर्ड दिशेमध्ये आपण चालू करतो आणि ते पुन्हा बाहेर काढताना रिव्हर्स दिशेमध्ये असतं आणि त्यामुळे ही बाब आपण घेणं समजून घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. आपण येथेच थांबू आणि छोट्या व्हिडिओद्वारे आपण या ड्रिल मशीनची संपूर्ण तपशीलवार माहिती आपण अभ्यासू.